टू फॅमिली, आज आपण बनवणार आहोत गावरान बकऱ्याच्या मटणाची बिर्याणी। त्यासाठी लागणारे बासमती तांदूळ आहे, तो मी 70% शिजवून घेतलेला आहे। उकळत्या पाण्यामध्ये खडे मसाले टाकून शिजवून घेतलेला आहे आणि नंतर चाळणीमध्ये ओतून त्याच्यावर थंड पाणी टाकलं आहे, जेणेकरून तो सुटसुटीत होईल। आणि त्याच्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे अद्रक लसूण पेस्ट, काजू बदाम, तळलेला कांदा, बिर्याणी मसाला आणि लाल तिखट, मीठ आणि दही। एक वाटी दही घेतलेला आहे आणि ह्यासाठी आपल्याला उकडलेलं बकऱ्याचं मटण आपलं शिजलेलं आहे हे 70 ते 80% शिजवून घ्यायचं। कोणी कोणी त्याला न शिजवता डायरेक्ट मॅरिनेट करतात, पण मुलांना खाण्यासाठी ते चांगलं लागावं, कच्चं लागू नये म्हणून मी हे शिजवून घेतलेलं आहे। आणि आता हे सगळं साहित्य आपण शिजलेल्या पीस काढून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये सगळं मॅरिनेट करायला टाकायचं आहे। दह्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट, बिर्याणी मसाला, लाल तिखट आणि मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। आणि याच्यामध्येच आपण 70 ते 80% शिजलेलं पीस आपण त्याच्यामध्ये टाकून मॅरिनेट करायला अर्धा तास ठेवून द्यायचं आहे। त्याच्यामध्ये चिरलेला कांदा आणि टोमॅटो हे पण आपण टाकू शकतो आणि हे अर्धा तास असंच ठेवायचं आहे। बिर्याणीसाठी मी मातीचं भांड घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये थोडंसं तेल किंवा तूप कोणतंही तुम्ही घेऊ शकता आवडीनुसार। आणि मॅरिनेट केलेले हे मटण आहे, त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची टाकलेली आहे। आणि तेल गरम झालं की त्याच्यात थोडी अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आणि हे सर्व त्याच्यामध्ये टाकून द्यायचं। तेलामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊ आणि ब्राऊन कलर येऊपर्यंत चांगलं त्याला भाजून घेऊ। तेलामध्ये आपण हे मॅरिनेट केलेले मटण टाकून द्यायचं आहे आणि मस्त हलवून चांगलं त्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि मसाला टाकायचा। मॅरिनेट केलेलं मटण हे पूर्ण आता ह्याच्यामध्ये चांगलं तेल सुटेपर्यंत शिजत आलेलं आहे। आता ह्याच्यातलं थोडंसं काढून मी भाताची लेयर देणार आहे। याच्यावर बिर्याणी राईस पूर्ण पसरून घ्यायचा आहे। थोडा थोडा बिर्याणी मसाला, तळलेला कांदा, काजू बदाम आणि पुदिन्याची पाने, परत याच्यावर एक मटणाचा थर द्यायचा। परत एक तांदूळ टाकून घ्यायचे आहे, शिजलेले तांदूळ। बिर्याणी मसाला वरून टाकायचा आहे, काजू बदाम आणि तळलेला कांदा आणि पुदिन्याची पानं, कोथिंबीर आणि टोमॅटोचे स्लाइस तुम्हाला जे आवडेल त्याच्यावर ते टाकून मस्त सजवायची। थोडंसं साईडनं तूप टाकायचं जेणेकरून ते भांड्याला चिकटणार नाही आणि चांगली टेस्ट येईल। हे बीट किसून केलेला कलर आहे, त्याचा ज्यूस आहे बीटाचा, हा थोडा थोडा टाकून घ्यायचा। जर तुम्हाला कलर आवडत असेल तर तुम्ही मार्केटमधला कलर पण टाकू शकता। आणि साईडनं थोडं थोडं तूप टाकून द्यायचं आहे आणि आता ह्याला झाकण लावून बंद करायचं। याला असं झाकण पॅक लावून आपण गव्हाच्या पिठाची कणिक ह्याला पॅक करून टाकायची, जेणेकरून चांगली वाफ येईल। ह्याला 5 मिनिटं मीडियम गॅसवर आणि त्याच्यानंतर तव्यावर ठेवायचं। वाफ बाहेर येऊ नये म्हणून अशी कणिक मळलेली कणिक ह्याला लावून घ्यायची आहे। 5 मिनिटं कमी गॅसवर ठेवायचं आणि त्याच्यानंतर 5 मिनिटं तव्यावर ठेवायचं, गरम तव्यावर। 10 मिनिटात आपली बिर्याणी चांगली तयार होती। 10 मिनिटानंतर आपल्या बिर्याणीला वाफ आलेली आहे। आपली बिर्याणी तयार झालेली आहे आणि चवीलाही स्वादिष्ट आहे। रेसिपी आवडल्यास नंदिनी किचन फूडला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।